अशी पाखरे येती. रसिक हो नमस्कार. आज 11 जुलै 2024. शब्दांचा राजा कविवर शांताराम नांदगावकर म्हणजेच आपले सर्वांचे लाडके प्रिय डॅडी यांना या जगाचा निरोप घेऊन 15 वर्ष पूर्ण. 15 वर्ष कशी गेली आम्हाला काहीच कळलं नाही. दर दिवशी प्रत्येक क्षणोक्षणी डॅडींची गाणी, त्यांच्या कविता, त्यांचे साहित्य आमच्या घरात आणि महाराष्ट्रात आणि किंबहुना भारतात सगळीकडे कायम कानावर पडत असतं. आणि डॅडींची लोकप्रियता व्यक्तींची काही कमी झालेली नाही. तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे, वेलीवरचे फूल ठिबकले हळवे दर्द दिवाणे, हरवले गाणे, हरवले गाणे, हरवले गाणे. आणि म्हणूनच अशा या शब्दांच्या राजाला, आमच्या डॅडींना मी आणि श्रीमती वृंदाताई नांदगावकर म्हणजेच माझ्या सासूबाई आणि संपूर्ण नांदगावकर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आणि काही प्रतिथयश कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या अशा. आणि मुळात म्हणजे शांताराम नांदगावकर हे व्यक्तिमत्वच असं होतं, एक हसरा चेहरा न सरळ. त्यामुळे काय होतं, ते कुणालाही ते सरळ आपलेसे करून घ्यायचे. त्यांनी ज्यांना आपलेसे केले त्यातले आम्ही एक आहोत. मी आहे, सचिन आहे. आम्ही कधी गाणी जेव्हा रसायची असली आम्ही त्यांच्या घरी बसायचो आणि मग जो हास्य कल्लोळ यायचं व्हायचं. त्यात मला अतिशय आवडलेला एक व्यक्तिमत्व म्हणून मी शांताराम नांदगावकर याचं नाव मी अगदी न चुकता घेईन. 14 वर्ष कधी निघून गेली हेच कळत नाही, पण रोज एकदा तरी आठवण आल्याशिवाय राहिलं नाही. आणि त्याचा स्वभावच तसा गोड होता. नवीन नवीन गायक, गायिका, संगीतकार, कवी सगळ्यांना चान्स देण्याचं त्याचं एक धोरणच होतं. खूप छान छान गाणी बनवली आहे तिथे. आणि आज मला खूप आठवण येते त्याची. बघता बघता 14 वर्ष निघून गेली, पण त्यांच्या आठवणी, त्यांची गाणी, सुंदर सुंदर गाणी आपल्याला ते ठेवा म्हणून सोडून गेलेत. मी त्यांच्या आठवणींना साष्टांग नमन करतो. नांदगावकरांचा माझा परिचय हा गेल्या कित्येक वर्षांचा होता. मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे 1967-68 साली त्यांचं रात्र आहे पौर्णिमेची हे गाणं गाऊन मला अनेक बक्षिसं मिळाली होती. आणि या गाण्याच्या निमित्ताने त्यांचा आणि माझा परिचय झाला. परिचय वाढत गेला आणि त्याचं रूपांतर स्नेहामध्ये झालं. आज नांदगावकर या जगात नाही आहेत, पण त्यांच्या असंख्य गाण्यांमधून ते आपल्याला रोज भेटत असतात. मला संगीताच्या प्रवासाला हात धरून नेलेला जी व्यक्ती असेल ती एक शांताराम नांदगावकर आहे. जे काही छोटं मोठं मी काम आत्तापर्यंत केलेलं आहे आणि करतो आहे त्याला फक्त तोच जबाबदार आहे. मराठी आणि सुगम संगीताची ओळख शांताराम नांदगावकरांनी मला अरुंद करून दिली. शांताराम हा असा नुसता गुरु नव्हता, तो माझा मेंटॉर होता. मला अक्षरशः संगीतसृष्टीतील कंपोजर, संगीतकार, गीतकार, गायक यांची सगळ्यांची ओळख शांतारामने मला करून दिली. आज माझ्या तसा पाहायला गेलं तर माझ्यासोबत असा कोणीच आता जवळ नाही माझ्या. आय एम ट्रूली मिसिंग शांताराम नांदगावकर. मी डॉक्टर अपर्णा मयेकर म्हणजे पूर्वाश्रमीची रेखा ढावजेकर. प्रसिद्ध कवी शांताराम नांदगावकर उर्फ आमचे सर्वांचे डॅडी यांची आज जयंती आहे. त्यांना श्रद्धांजली. आमच्या घरी त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं. डीडींबरोबर म्हणजे माझ्या वडिलांबरोबर खूप जवळीक होती आणि मी डॅडींची बरीच गाणी गायले, अल्बम्सची गायले, पिक्चरची गायले. अशी बनवाबनवीमधलं हृदय वसंत फुलताना,
ते फेमस गाणं होतं. आणि दुसरं एक अनिल मोहिलेंनी चल गंमत करू या चित्रपटात आशाताईंबरोबर ड्युएट केलं होतं, ते छान होतं. डॅडीना स्वभावाने एकदम मिश्किल होते आणि आदरातिथ्य जबरदस्त होतं. तसंच आल्या केल्याला सढळ हाताने नेहमी मदत करायचे. तर आम्ही सगळेजणं डॅडींना कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या गाण्याच्या रूपाने ते अमर आहेत. तर रसिक हो, या सगळ्या कलाकारांच्या आठवणी आपण बघितल्या, त्याबद्दल त्या सगळ्या कलाकारांचे मी आभार. आणि फेसबुक आणि ट्विटरवर आणि इन्स्टावर सुद्धा असंख्य शुभेच्छांचा वर्षाव झाला. या सगळ्यांचे मी आभार.